हॅलो, गुड मॉर्निंग. इथे मी कामाला नाही, थोडंसं बाहेर माझं काम होतं तिकडे गेली आहे. मग तिथून माझ्या मैत्रिणीकडे गेली, तिच्याकडे थोडा वेळ थांबले. नाही नाही म्हणता म्हणता मी काहीतरी सामान घेऊनच घेतलं, ते पण रिकामटेकडं फक्त खायचं. आणि 10 रुपयाची पिशवी दिली होती, जे की खूप भंगार पिशवी होती, पण माझ्याकडे ऑप्शन नव्हतं, घेऊन जायचं होतं घरी. मग तिथून रिक्षा पकडली, घरी आले, फ्रेशनअप झाले लगेच. आणि मम्मीने ते झेंडूचे हे झाडं लावलेले, ते ज्याला की छोट्या छोट्या कळ्या आलेल्या आहे आणि थोड्या दिवसानंतर त्याला फुलं पण येतील. पहिले आमच्याकडे खूप सारे झाडं होते, आता थोडे कमी आहे. आणि दुपारचे आता एवढे वाजले, मी कालचा उपवास अजून सोडलेला नव्हता, तर माझं डोकं दुखायला लागलं होतं. जेवण केलं आणि हे काऊट आणले होते मी, त्यातलं एकही खराब निघालं नाही, सर्व चांगले निघाले. आणि मला हे खूप आवडतं, तर त्यांना पण ब्रेक केला, त्याला साखर टाकली, मीठ टाकलं आणि रेडी खायला. मग नंतर थोडासा चहा पण घेतला होता. आणि अरे यार, DIY वाले ना मला लई त्रास देत आहे. यांच्या ॲपचा प्रॉब्लेम आहे, यांच्या ॲपमधून रिझाईन जात नाही आहेत. माझी काय चुकी, सारखे सारखे लेटर पाठवत आहे मला वैताग देत आहे. मी वैतागून गेली की त्यातून रिझाईन जात नाही. बरं, ते जाऊ द्या. दुपारी मग असं टाईमपास होत नव्हता, तर इथे असंच काहीतरी व्हिडिओ काढायचं चालू होतं माझं. आणि बस थोडासा मेकअप केला, फक्त कुर्ती घातली, बाकी घरचेच कपडे होते. आणि ह्या कानातल्यामधून एक कानातलं सिलेक्ट करायचं होतं, तर दोन्ही घालून बघितले. नंतर मम्मीला विचारलं आणि मम्मीचं अप्रुव्हल. नंतर ग्रीनवाली ती नाही बोलली, मग नंतर हे घातले मी. नंतर बाहेर गेली आणि बाहेर एवढं ऊन होतं की नंतर माझे डोळेच उघडत नव्हते. मग नंतर परत घरात गेले, कारण एका डोळ्याचं आयलायनर चुकीचं लागलं होतं माझं. परत ते नीट केलं, बाहेर गेली, 2-3 तास टाईमपास केला. संध्याकाळी मग परत चहा पिला मी. आणि संध्याकाळी मग मम्मीने स्वयंपाक ऑलरेडी केला होता, मला फक्त पोळ्या टाकायचा होता, त्या केला. आणि बाहेर थोडं काम होतं, परत बाहेर गेली, घरी येऊन जेवण केलं आणि बस झोपायला गेली. बाय.